वाडीचा होल चंद्रभागेच्या काठाला हे खडकवाडी गाव आहे आणि इथं भगवान बाबांची बसायची जागा होती. इथं थांबायची थोडी वेळ भगवान बाबा. आता खडकवाडी गावातून आम्ही निघालेलो आहे. दिंडी वर झाली का चाललेली आता खडकवाडीवरून निघालेली आहे. हा आता पुढं विश्रांती आहे परत. हे बघा एवढं मस्त वातावरण झालेलं आहे. हे आपली दिंडी चालते. किती वर्ष झालं दिंडी करतायत बोला? 25 वर्ष झालं. आजी लाजायला किती पण बरोबर आजी. तुम्ही गाड्यात सगळ्यात जुनी झेंडी करीत काय? किती वर्ष झालं गडाचा झेंडा घेऊन पताक घेऊन? 19 वर्ष झालं. शास्त्रींच्या काळापासूनच ते बसले टायत. हा का बर. असं आपल्या दिंडीमध्ये भीमसिंह महाराजांच्या काळातले कोण आहेत का वारकरी वगैरे? पुढले झेंडल हे पांढऱ्या हे का चष्मेवाले? जय हरी बाबा. शिरचा सत्कार केलता ना तुमचा बाबा आहे ना? तुम्ही किती वर्ष झालं आपल्या वारीत येत आहेत? 50 वर्ष. सगळ्या जुने मग तुम्हीच आहे सगळ्यापैकी. दगडाबाई त्या दिंडीत येतात का आता? हा हे बघा आमचे भाऊ सारखे आमच्या मला बोलू द्या ना थोडस. मी आपल्या जुन्या वारकऱ्यांची हे करतोय व्हिडिओ शूट घेतोय. 50 वर्ष झालं. 13 वर्ष मी एकही वेळामध्ये भगवानगडावर 65 ते 70 किलोमीटर. हो का? 13 वर्ष नंतर मग मुक्काम पडला हा आजही मुक्काम तिथे आज बी. आणि नंतर पुण्यात आणला मुक्काम पडला. आता 5 दिवस लागले. त्या दिवशी तुमचा बाबांना सत्कार केला ना? हो. तर बरेच लोक अजून गाड्याचे सेवक करीत का लोकांना माहित नाही तर लोकांपर्यंत गेलेले पण नाहीत. आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला हे सगळे इन्फॉर्मेशन या व्हिडिओ मधून भेटून जाईल. मेळ्यामुळं इथं 8 गावं इथं भोवतालचे जे वाड्या तोड्या असतात ना त्या एकत्र येतात इथं. त्याला मेळा म्हणतात. त्या मेळामध्ये आपण इथं काय त्यांच्या भाकरी येतात बेसन करतात आणि इथं सगळे वारकरी सगळे वारकरी. रुपया खर्च नाही. पंढरपूर पर्यंत जाऊ 1 रुपया खर्च नाही. तिथं राहण्याची व्यवस्था फुकट. सगळं फुकट असतं. सगळं फुकट. भगवानगड पंढरपूर मध्ये सुद्धा राहण्याची व्यवस्था फुकट. आपल्या दिंडीमध्ये सगळं फ्री मध्ये. आणि एकही वारकरी उपाशी जात नाही. कोण प्रत्येक ठिकाणी चहा असतो. प्रत्येक ठिकाणी बिस्किट पोहे नाश्ता पाणी बॉटल तर वाटाने कुठे घ्यायची गरजच नाही. पाणी बॉटल उलट शिल्लक राहतात उलट वाटाने. आता इथलं वातावरण पार यात्रा भरल्यासारखं झालेलं आहे. जेवायला घेतलं का? अरे तुम्ही मला दिसतातच सारखं कुठं ना कुठं. मी सारखं माझ्याच नादात राहतो व्हिडिओ बनवायच्या कधी. हा काय तुम्ही काय वाढताय याच्यात? बेसन भाकर. आणि ते कोणतं गाव आहे हे? काकडीरा. दाखवायसारखं बघायसारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. आपण सगळ्या गोष्टी दाखवल्या जाऊ शकत नाहीत. हा आणि आता हळूहळू सांगणार. पूर्ण दिंडीमध्ये मला म्हाताऱ्या माणसापासून यंग एजचे मुलं मुली सगळेच भेटते. तर मलकाच्या वाडीच्या आई जेवण कुठून आणलं तुम्ही? इथंच दिलं का? दिंडीमध्ये काही कमी तर नाही ना पडत? कसं वाटतंय तुम्हाला? किती दिवस झालं दिंडीत? आजच आलात का? उन्हातून थकून आलो होतं आणि मस्तपैकी खीर आणलेली आहे माझ्याकडे. द्या तेवढी. वा किती वर्ष झाले सेवा करतात? आमच्या आजीपासून सेवा करतात. विद्यार्थी वगैरे आणतात तिथं आले. आता खीर पण येऊन गेली आणि जेवण पण आलं. सगळ्याला आणीत पुन्हा वाढून आणायला आमच्या म्हणजे डायरेक्ट लिंबाखाली सेवा आमची. सगळ्या वारकऱ्यांची दुपारची निरी सुरू आहे. तर सगळे सावलीला बसलेले. तिकडे गुरुजी कोणालाही जाऊ देत नव्हते पण आम्ही थोडस पुढे आलो. म्हणजे मी एकटाच पुढे रथाकडे चाललेलो आहे. ज्ञानोबा तुकाराम करत आता पुढच्या ठिकाणी जाऊन बसायचंय. अजून बराच लांब आहे. आता पुढे आपल्याला वडझरीला थांबायचे. थोडी वेळ तिथं दिंडी थांबते. तिथं एकदम मस्त स्वागत करते दिंडीचं आणि बाबांच्या रथाचं. हा सुरू आहे. वडझरी. तर रामकृष्ण हरी मंडळी दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील वडझरी गावामध्ये
दही धपाटे खाल्ले आणि आता सर्व आपण आता पुढे येऊन एका झाडाखाली विश्राम करत आहोत आणि भगवान बाबाची पालखी आता थोड्या वेळासाठी विश्राम करत आहे. वडझारी येते. वा मी पण म्हणजे ते बाबा ताटल्या चल राहिले. तुम्ही भीमसिंह महाराजांच्या काळापासून आहे ना? काळापासून आम्ही किती दिवस झाले? चलून चलून पाय वगैरे दुखतात का? काय बिलकुल दुखत नाही, अजिबात दुखत नाही. आम्ही आंबोरे महिन्यापासून येतो आणि दूर मी पण होते म्हणलं करंजवन मध्ये पाऊल टाकताच पाऊस आला. हा यंदा पण असं पावसाचं वातावरण दिसायलंय पुढे. आज 2 वर्षाला हो. 10-12 वर्ष 10-12 वर्ष म्हणजे भरपूर वर्ष झालं. काय म्हणजे 12 वर्षात काय बदल आहे दिंडीमध्ये आपल्या? पब्लिक वाढी जास्त, हा परमार्थ वाढला जास्त. हो. कसं आहे सुविधा जास्त झाल्या आता. सुविधा सुविधा लय वाढल्या. किती बघ हा तुमचं कोणतं काम? माझं केस धारून इकडं कधी बी बघायचं. ह्या घाटावर आलं असं आबाळ भरून येतोय ना, असलं चांगलं वातावरण होतंय. पाऊस उतरला. हा पाऊस पडायला पाहिजे आता सध्याला. जिथं आमचे फोन्ने महाराज थांबले तिथं अख्खी दिंडी येऊन थांबती. हो बाबा मला सुचू दे ना काय बोल. इकडे येऊ देऊ नको. बाबांचं लाईव्ह चालू आहे म्हणा, येऊ नका इकडे कोणी. करा बाबा सुरू. रामकृष्ण हरी. आपण सध्या वारीच्या वाटेवरती आहोत. वारी या शब्दाचा अर्थ आहे, वारी म्हणजे काय? वारी म्हणजे जी जन्म मरणाचं निवारण करते. जन्म मरणाचं निवारण म्हणजे काय? जे पुनरपी जन्मम पुनरपी मरणम पुनरपी जननी जे ठरे शयनम, हा जो काही प्रसंग सांगितलेला आहे त्या प्रसंगाचं निवारण वारी करते. त्याचा दीर्घ स्वरूपाने परिचय जर द्यायचं झालं, वारी जन्म मरणा ते वारी. वारी हे जन्म मरणाचं वारण करते म्हणजे तिला समूळ नष्ट करते. रामकृष्ण. हा सांगा. बालुशाही रथातल्या बॉक्सात ना. आता हे वाटायचं तिकडे. चला आता थोडंफार वारं पण सुटलंय, पाऊस आहे सारखं वातावरण चाललंय. आपाळ कसलं आलंय माझ्या डोक्यावरती परत. आणि पाठीमाग दिंडी चालते इकडं. अरे पण अचानक पाऊस कसं काय आला? हे मला वाटत होतं येणार आहे भाऊ पाऊस. पुढे पाऊस आहे बरं का. पुढं पाऊस आहे. बरं ते पावसामध्ये वर पाय ना काय एन्जॉय करायला त्या. इकडं मी झाडाखाली थांबलेलो आहे पण सध्याला. राजू रथामध्ये छत्री आहे, डोळ्याला म्हणायचं गुरुजीला छत्री. तिकडं पोरलंच नाचले तो मृदंगावर. होय छत्री आणायला गेलाय का? गुरुजी पण मायापाशी सावलीला उभा राहिलेले. सावलेलं नाही पावसात शिरवाळ. कोणतं बोट केलं? बोट नाही गेलो मी, असं करत होतो. उघडलाय पाऊस. चला गुरुजी चला म्हणले की सगळ्यांना चालायचं. बाबांचं एवढं वय झालंय तर घोड्या संग पळत बघा. बाबांचं वय एवढं झालंय तरी. तर आता तुम्ही रिंगण पाहिलं असेल, उभं रिंगण म्हणतात याला. आता इथं थोडंसं थांबायचंय. आता आपल्याला गावात जायचंय. गाव इथून फक्त 1 ते 2 किलोमीटर राहिलेले. आताच कानावर एक बातमी आली आहे की दिंडीत गर्दी एवढी आहे का पूर्ण करंजवन गाव फुल भरलंय. गावात जागा नाही राहिलेली. ते बाबांच्या रथाच्या पाठीमागं अजून गर्दी आहे खूप जास्त लांबपर्यंत.
मित्रांनो हे गावकरी येतं, यांना इथं डीजे वाजवायचे, पण आमचे झेंडेकरी गेलेत पुढं. आता हे मला म्हणतात महाराज आम्हाला जिने इथंच थांबवायचंय. फायनली दिंडीनं करंजवन गावामध्ये प्रवेश केलेला आहे. दिंडीचा विचार करीत नाही, त्याला पैसा गावकरी मंडळीचा हरिजागर होणार. बाबा काय करायचे, शेंगा दोन करायचे, अशी फेकायची. आम्ही इकडे बाबा बाबा इकडे पडले बाबा इकडे